विभागात पुढची बातमी. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. सोन्याच्या दरामध्ये 1500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 10,000ची घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 1,53,000पर्यंत गेलाय आणि चांदी सध्या प्रति किलो 2,59,000 रुपयांवरती गेलेली आहे. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. देशात आणीबाणी लागू शकते, राहुल गांधी यांचा इशारा. आर्थिक सुनामी येण्याचा धोका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त करत आर्थिक सुनामीमुळे लोकशाही संस्थांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिलाय. सरकारी यंत्रणांवरील वाढतं नियंत्रण आणि नागरिकांमधील असंतोष यामुळे देशासमोर आर्थिक आव्हाने उभे निर्माण राहू शकतात असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. चांदीच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग होणार बंधनकारक, नियमांचा अभ्यास सुरू. देशात चांदीच्या दागिन्यांवर आणि वस्तूंवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याची तयारी असून त्यासाठी आवश्यक नियमांचा अभ्यास केला जात आहे. सरकार आणि भारतीय मानक ब्युरो याबाबत कार्यवाही करत असून ग्राहकांना शुद्ध चांदीची खात्री मिळावी हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. वैजापूर तालुक्यात रोहिबाचा खोळंबा. 25,000 कामांपैकी केवळ 3,000 पूर्ण. डिजिटल हजेरीच्या सक्तीला तांत्रिक अडचणींचं ग्रहण. हजारो मजूर मंजुरीपासून वंचित. तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 25,000 कामांपैकी केवळ 3,000 कामे पूर्ण झाली असून तांत्रिक अडचणींमुळे अनेक प्रकल्प रखडल्याची माहिती समोर येते. डिजिटल हजेरी प्रणालीमध्ये समस्यांमुळे हजारो मजूर कामापासून वंचित राहत असल्यामुळे प्रशासनाने या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोनने सर्वेक्षण. पोलीस बंदोबस्तामध्ये महसूल विभागाची कार्यवाही. सार्वजनिक रस्त्यावरच करण्यात आले फिक्स पॉइंट. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी माळशिरस तालुक्यामधील जांभूड आणि माळखांबी या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये महसूल विभागातर्फे फिक्स पॉइंटची उभारणी करण्यात आली. या मार्गामुळे बागायती शेती बाधित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. परंतु प्रशासनाने सार्वजनिक रस्त्यावर हे पॉइंट निश्चित करत शांततेमध्ये सर्वेक्षण प्रक्रिया पार पाडली. मान्सून केरळमध्ये दाखल. येत्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याचा अंदाज. देशवासीय ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते तो मान्सून अखेर गुरुवारी दुपारी 1:30 वाजता 3 दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रासह लक्षद्वीप, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापत मान्सून वेगाने प्रगती करत असून तो येत्या काही 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारकडे मागणी. महायुती सरकारची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने टाकलेले अटी आणि शर्तीचे जाळे शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी जाचक ठरत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. कोणतेही भेदभाव करणारी अट न ठेवता सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट, पारदर्शक आणि विनाअट कोरा करावा अशी मागणी त्यांनी केली. एकनाथ शिंदेंना 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा. अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये खळबळ. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महायुतीमध्ये शिवसेनेचे तितकेच महत्त्व असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांना पुन्हा 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद देण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सत्तार यांच्या या भूमिकेला आमदार संजय गायकवाड यांनी पाठिंबा दिला असला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा धर्म पाळत कोणत्याही नेत्याने असं विधान करू नये असा सल्ला दिलाय. नांदेड जिल्ह्यात जन्मपुराव्याच्या अटीने लाभार्थी संकटात. हजारो लाभार्थ्यांपुढे कागदपत्रांचा पेच. अनुदान बंद होण्याची भीती. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजनेसारख्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध, निरक्षर आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांकडे जन्म नोंदणी किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यामुळे मोठं संकट उभं राहिलंय. कठोर अटींमुळे कागदपत्रांच्या अभावाअभावी हक्कांचे मासिक अर्थसहाय्य बंद होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने अटी शिथिल करून आधार किंवा मतदान कार्डाला मान्यता द्यावी अशी मागणी होते. विदर्भातूनही रेल्वेचा बोग्यातून प्रवास. वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे मार्गाला वेग. पुसदमध्ये साकारलेत 5 टनेल. वर्धा, यवतमाळ, नांदेड या नवीन रेल्वे मार्गासह पुसद परिसरामध्ये डोंगरदऱ्या आणि घाटमाथा ओलांडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5 भव्य बोगदे वेगाने साकारले जात आहेत. यामध्ये गगनमाळ घाटातील 2.7 किलोमीटर लांबीचा देशातील पहिला इरिगेशन रेल्वे टनेल मुख्य आकर्षण ठरणार असून यामुळे पुसद परिसरामधील रेल्वे प्रवासाला एक नवीन आणि निसर्गरम्य ओळख मिळणार आहे. कोयना धरणातील पाणी आता फक्त पिण्यासाठीच. कृष्णा, कोयना नद्यांवर शेतीसह औद्योगिक उपशांवर बंदी. कोयना धरणातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन केवळ 10.44 टीएमसी शिल्लक राहिल्यामुळे प्रशासनाने धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित ठेवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. नदीपात्रातून शेती, खाजगी आणि औद्योगिक पाणी उपसा करणाऱ्यांवर मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ठराविक दराने शासकीय कांदा खरेदी करायची तरी कशी? केंद्र सरकारने नाफेड आणि NCCF मार्फत 1580 रुपये प्रति क्विंटल या ठराविक हमी भावाने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी खुल्या बाजारात भाव वाढल्यामुळे प्रशासनापुढे खरेदीचा पेच निर्माण झालाय. नागपूर जिल्ह्यात नदीच्या गर्भावरच घातला तस्करांनी दरोडा. JCB आणि पोकलेनचे वार, नद्यांचा चित्कार. अमाप वाळू उपसा, कोरडे पात्र. पावसाळ्यामध्ये पुराचे संकट, भूजल घटले. जैवविविधताही धोक्यात आली. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, पेंच, कोलार आणि सूर या नद्यांच्या पात्रातून JCB आणि पोकलेन यंत्राच्या साहाय्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आणि अवाजवी वाळू उपसा केला जातोय. सिलिंगच्या जमिनी विकता येणार, 30% शुल्क लागणार. राज्यामध्ये जमिनींचे हस्तांतर सुलभ होणार. प्रलंबित व्यवहारांना मिळणार आता चालना. या ऐतिहासिक निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार मार्गी लागतील आणि हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यासोबतच महसूल विभागाला मोठा निधी उपलब्ध होणार आहे. नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये शिथिलता. बाजार समित्यांमध्ये खरेदीला परवानगी, बाजार शुल्कही माफ. लासलगाव आणि चांदवड येथील शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदी निकषांमध्ये शिथिलता आणत 55 मिलीमीटर ऐवजी 45 मिलीमीटर आकाराचा आणि अंशतः डागाळलेला कांदा देखील स्वीकारण्याला निर्णय घेतलेला आहे. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारामध्ये थेट कांदा खरेदीला परवानगी देत बाजार शुल्क म्हणजेच मार्केट फी देखील माफ केल्यामुळे हवामानाचा फटका बसलेल्या कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. देशातील कृषी व्यवहाराचं हब बनणार नागपूर. मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा, रावल यांची भूमिका. मध्य भारताच्या केंद्रस्थानी असलेल्या बाजारपेठेला अत्याधुनिक आणि पारदर्शक करून 11 राज्यांमधून येणाऱ्या शेतीमालाला दर्जात्मक दर आणि शेतकऱ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवठ्यावर भर दिली जाणार आहे. मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट. जायकवाडीचा जलसाठा 31% पाऊस लांबल्यास अडचण. तीव्र उन्हामुळे धरणातून दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होत असून मान्सून लाभल्यास पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठ्यामध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सौर कृषी पंपामध्ये महाराष्ट्र राज्य नंबर 1. 10 लाखांचा टप्पा गाठणारं देशातील पहिलं राज्य. 64% वाटा. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये पंपांची संख्या तब्बल 10 लाखांच्या वर पोहोचली असून हे ऐतिहासिक यश मिळवणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलंय. सोलापूर जिल्ह्यात शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे निमगावामध्ये बंद. वेळापूरपर्यंत मोजणी. KK पाटील, अजित बोरकरांना पहाटेच घरातून ताब्यात घेतलं. माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध करणाऱ्या समितीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी पहाटेच घरातून ताब्यात घेतलं. नांदेड जिल्ह्यात खरीप दारात पण बियाणांचा पत्ताच नाही. कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. पेरणीची वेळ जवळ आली, शेतकरी प्रतीक्षेत. बियाणे मिळण्यास आणखी उशीर झाल्यास पेरणीचं संपूर्ण नियोजन बिघडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी आता बाजारातून महागडं बियाणं खरेदी करण्यास भाग पडत आहे. नाशिक जिल्ह्यात निकृष्ट मल्चिंग पेपरचा कंपनीकडून पुरवठा. 125 हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडलं. सिन्नर तालुक्यामधील धुळवाड परिसरामध्ये शेतकऱ्यांना एका कंपनीने चाचणी तत्वावर हलके आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या मल्चिंग पेपरचा पुरवठा केल्याचा आरोप समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यात मृत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत. जयसिंग सोसायटीच्या पाठपुरवठ्यामुळे वारसदारांच्या आशा पल्लवीत. शासनाने पुन्हा एकदा नवीन कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे या नवीन यादीत तरी आपल्या मृत पालकांच्या नावाला मंजुरी मिळेल का, याकडे वारसांचं डोळं लागून राहिलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.